रुपाली कुठे जाते? सासऱ्यांच्या गावी. कुठे? अक्षी मध्ये. कुठे आई? अक्षी चालू होते भरायला देवीची. 4 चाकला जबरदस्ती घेतलं. 7 चाकला देवांच्या इथे चाललोय. मंडळी चाललोय अक्षीमध्ये. ॲक्च्युली फर्स्ट डेला आम्ही नवरात्रीच्या दरवर्षी जातो. यंदा थोडासा जास्त उशीर झाला आहे. दुपारी पाऊस पण पडत होता. तर आता आम्ही चाललो आहे अक्षीमध्ये. आमच्या देवांच्या इथे आईला आणि दुपारीला ओटी पण भरायची तिथे. तर देवांच्या पाया पडायला चाललो आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही चंपावती देवी चौलमध्ये, ती गावात चौल गावात आहे. त्याच्यानंतर शीतळादेवीला जाणार आहोत आणि भगवतीला जाणार आहोत. सो चंपावती देवीच्या इथे गेल्यानंतर एक आजी पण आपल्याला भेट होणार आहे. बघूया की आपल्याला ती आजी भेटणार आहे यावरती करून. सो गणपती बाप्पा मोरया. सो आपण लवकरच तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळे दिसणार आहे. बघत राहा. डोई धरीला धरीला पाळी लावीला लावीला पहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा. डोई धरीला धरीला आईचा देवारा. हाती परडी कुंकू भाळी अंतरी तेवली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी. होऊ दे मंगल आई ग. हाती परडी कुंकू भाळी अंतरी तेवली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. आलेलो आहोत अक्षी गावामध्ये. आणि अक्षी गावाच्या काळंबा देवी मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला मागे मंदिर आहे आणि आपण आता इथे दर्शन घेणार आहोत देवाचं. बघत राहा. देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग. संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग. तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा. नांदव सुख संसारी ग. हाती परडी कुंकू भाळी अंतरी तेवली ज्योती. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा एकवीरा देवीचा सप्तशृंगी देवीचा. आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा. धरीला धरीला
येथील जे मंदिर आहे ती प्रसिद्ध दक्षिणमुखी याचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने दर्शन झालं. खूप मॅनेजमेंट एकदम मस्त आहे आणि सगळ्या म्हणजे खूप छान दर्शन झालं. आता पुढे आपण जाणार तिथे चंपावती देवी आणि सीता देवी तर बघत राहिलो. आणि आता आपण आहोत भगवती मंदिरात. चौल गावात हे मंदिर आहे आणि असं बोललं जातं की जे चौल गावामध्ये 365 मंदिर आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्राचीन असं हे मंदिर आहे. सो मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे आता आणि आरती आता इथे होणार आहे तीसुद्धा दाखवणार आहे. सो बघत राहा ब्लॉग. या देवीच्या नावावरून या गावाला चौल नाव पडले. चौल नावाने ओळखतात. चौल चंपावती देवी. आजीला मी दरवर्षी नवरात्री आल्यानंतर भेटतो आजीला. म्हणजे गेले मला 3-4 वर्ष झाली. ह्याचं नाही झालं माझा मामाचा मुलगा. सो फायनली सर्व देवींचे दर्शन आम्ही करून आता आलेलो आहे. पहिले अक्षेत गेलेलो आणि त्यानंतर आम्ही गेलो कुठे चंपावतीला. त्यानंतर नाही पहिले अक्षेत गेलो आणि मग दक्षिणमुखी केलं, सीतादेवी केलं, भगवती केलं, चंपावती केलं आणि आता फायनली आम्ही घरी आलोय. आणि आता आईच्या माहेरची आता देवांची ओटी भरली जाणार आहे. सो बघत राहा ब्लॉग. हे बघा गाईज, हा पहिल्यांदा कांदा कापतोय. ती पण बारीक. बघा हा आहे अनस्क्रिप्टेड आरजी सोनीवाला. आज मिसळपाव आहे आमच्या इकडे. आरती नंतर नाश्ता रात्री करतात इथे. सो मिसळपाव आहे तर कांदा बारीक कापायला लागणार आहे आणि मला बारीक कांदा कापता येतो. सो त्याच्यामुळे मी कांदा कापतोय. मला येतं. डोंट अंडर एस्टिमेट. सो बघू शकता तुम्ही हा कांदा इथे असाच बारीक जर कापला ना तर मग ते मिसळपावला भारी वाटतं. सो दिस इज इट. एवढं काय डिफिकल्ट नाही आहे. आजी असते म्हणजे त्यात काय झालं. कांदा कापू शकतो असं काय नाही. होतंय का कमेंट करा जर चांगला कापला गेला असेल तर. आजी बरोबर कापते. आजी नाही 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 अजिबात नाही. आजी मला सांगते कसं कापायचं कांदा. आजी बरोबर कापते. बरोबर एक नंबर. आजीने जर पावती दिली आहे बरोबर कापतोय तर म्हणजे बरोबर. हो.
Maman ya.